नमस्कार, आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज. पाहता सतर्क इंडिया न्यूज, प्रत्येक पाऊल लक्षात येतं. नागपूरला कुठेही जा, पुलाचं कॉन्ट्रॅक्ट, बोगद्याचं कॉन्ट्रॅक्ट, ह्याचं कॉन्ट्रॅक्ट, ह्याचं कॉन्ट्रॅक्ट, काम शून्य. मुंबई गोवा रस्ता अजूनही होतोय. नितीन गडकरी बोलले होते की असा रस्ता बनवेन की 200 वर्ष खड्डाच होणार नाही. मला तर असं वाटतं की पहिले 200 वर्षामध्ये रस्ताच होणार नाही, आणि मग 200 वर्षानंतर खड्डा पडलाय की नाही पडलाय हे बघायला ना गडकरी असणार ना आपण असणार. अच्छे दिन आएंगे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला आता निकाल लावायचा आहे, आणि त्याच करता मी मुद्दामून तुमच्यासाठी इकडे आलेलो आहे. मुद्दामून मी माझ्या पाटणमध्ये आलेलो आहे, मुद्दामून मी माझ्या सातारकरांसाठी आलेलो आहे, गिरजेसाठी आलेलो आहे. सगळ्यांनी निश्चय केलेला आहे. निश्चय केलाय का? मग तुम्हाला ही 2 मस्तवाल घराणीशाही पाहिजे का साध्या घरातला तुमच्यातला तुमच्यासाठी कधीही हाकेला हो देणारा हर्षद आणि अमित पाहिजे हे तुम्ही सांगायचंय. कोण पाहिजे? दोघांची निशाणी काय? जोरात. म्हणजे ती कल्याणच्या सुरेची गोष्ट किंवा ती घटना ही आज सुद्धा मला माहिती. तिची खळा नारळाने ओटी भरून तिला सन्मानाने तिच्या घरी पाठवणारे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि केवळ मतांसाठी पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाऊन मत मिळवण्याचं नाटक करणारी भाजप आणि मिंदेची अवलाद, यांच्याकडनं आम्ही शिवप्रेम शिकायचं, यांच्याकडनं आम्ही महिलांचा आदर कसा करायचा शिकायचं. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करा. नुसतं काहीतरी कोणाला तरी मत द्यायचंय म्हणून नाही. ह्या सगळ्या तुम्ही ज्या भरल्या टोप्या घातल्या आहेत, या नुसत्या टोप्या नाहीत, त्यांच्या मशाली झाल्या पाहिजे. पण निकाल कुठे आहे? आणि मग निवृत्त होता होता त्यांनी जे एक बाण स्टेटमेंट केलं की राम मंदिराच्या वेळेला काय करावं कळत नव्हतं, मग मी यमाई देवीच्या दर्शनाला गेलो आणि यमाई देवीने मला बुद्धी दिली. चंद्रचूड साहेब, तुम्ही आम्हाला आधी सांगितलं असतं ना, तर आम्ही तुमच्याकडे येण्याच्या ऐवजी आम्ही यमाई देवीच्याच मंदिरात गेलो असतो. कशाला बसलात तुम्ही होता तिकडे? पण हा सगळा जो काय गोंधळ चाललेला आहे, हे संविधान बदलणं नाहीये का? संविधानच्या विरोधातले वागणं नाहीये का? आम्ही जे काही सांगत होतो लोकसभेत, हा धोका अजूनही गेलेला नाहीये. जी वचनं मी तुम्हाला आता दिलेत, आणि हर्षद अमितजी, जी वचनं तुम्ही आपल्या माध्यमातून जनतेला दिले ती पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतली. मी घेतो ही जबाबदारी, कुटुंब प्रमुख म्हणून घेतो. आणि ही सगळी वचन पूर्ण करायची असतील तर तुम्ही मला एकच वचन द्यायचं, या दोघांनाही विजयी करून विधानसभेत पाठवायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तालुक्याला निर्माण केलाय, त्या विधानसभेला निर्माण केलाय की तुम्ही 2 पावलं पुढे होता ना, तुम्हाला आता या तालुक्यात 4 पावलं लांब करणार आहे. 4 पावलं. प्रचंड मुद्दे आहेत बोलायचे, प्रचंड मुद्दे. बेरोजगारी, भ्रष्टाचार, हुकुमशाही, सगळ्यात मोठा विषय म्हणजे हुकुमशाही. साहेब, अभिमानाने सांगतो, आपण ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर केली, काँग्रेसमधल्या गाड्या कमी झाल्या, तशी बोली भाषा सुद्धा गरम झाली. साहेब, 25 वर्ष जेवढे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये झाले, मग नारायण राणे असतील, अशोक चव्हाण असतील, विलासराव देशमुख असतील, देवेंद्र फडणवीस असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, कोणी असेल ते तुमच्या समोरच आहेत. सगळ्यांसोबत त्या माणसाने रंग बदलून काम केले, कुठल्याही एका पक्षाचा झाला नाही. आणि साहेब, त्या गद्दारीची चाहूल आम्हाला होती. व्यासपीठावर प्रचंड माझ्या वडिलांवर कोणाचे शिवसैनिक माझ्या सोबतचे पदाधिकारी बसले, आमचे उपजिल्हा प्रमुख आहेत, तालुका संघटक आहेत, तालुका प्रमुख आहेत, सगळ्यांनी हाल अपेष्टा सहन केल्या. गेल्या 25 वर्षामध्ये पिचवण्याचं काम झालं. पण त्याचं उत्तर साहेब इथल्या 23 तारखेच्या विजय गुलाबात आम्ही घेणार आहे. साहेब, तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो, साहेब, तालुक्याच्या इतिहासातली ही सगळ्यात ऐतिहासिक निवडणूक आहे. 40 वर्ष घराणेशाहीमध्ये अडकलेलं हे राजकारण साहेब आपण एका सर्वसामान्य कुटुंबाच्या दारात आणून ठेवलं, आणि साहेब तालुक्याला एक वेगळी दिशा मिळाली. लोकांना अपेक्षित नव्हतं हे 2 तुल्यबळ. कुठले तुल्यबळ? कसले तुल्यबळ? एकानं मारल्यासारखं करायचं तर दुसऱ्या गटानं रडल्यासारखं करायचं. 10 वर्ष झाली, 10 वर्ष. आता ज्यांनी बंडखोरी केली, चकार शब्द अजून निघत आहे तोंडातनं, आणि म्हणतात जनतेत उठाव केलाय.
तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी लढताय, पण तुमचा स्वार्थ आम्ही ओळखला. आम्ही ज्याच्या अंगावर जातो त्याच्या अंगावर उघड जातो. मी आज या माध्यमातून सांगतोय, तुमच्या सोबत 2.5 वर्ष खांद्याला खांदा लावून प्रामाणिक काम केलंय, आदरणीय पक्षप्रमुखांचा आदेश म्हणून काम केलंय, कुणी कुणाची मेहरबानी म्हणून केलं नाही. तुम्ही आता केसांना गळा कापायचा प्रयत्न केलाय, पुढच्या 4 दिवसात दाखवतो तुम्हाला. आता तर दाखवलंयच. सुरुवातीला बेरजेत असताना मी तुमच्या सगळ्यांच्या बेरजा उलटवून टाकल्या आहेत. पुढच्या 4 दिवसात पण तुम्हाला सगळ्यांना दाखवतो की शिवसैनिक लढला की काय करतो. आणि साहेब आत्मविश्वासानं सांगतोय, आपण मला संधी दिली त्या संधीचं सोनं तर मी करणार आहे. 261 पाटण विधानसभा ही शिवसेनेच्या बगव्याखालीच राहणार. एवढंच मी साहेब आपल्याला या निमित्ताने साहेब बोलतो. साहेब दोन्ही कुटुंबांनी ठरवून चाललेली ही मॅच आहे, ही नुरा कुस्ती आहे. या नुरा कुस्तीतनं जनता बघते, जनता ऐकते, जनता सगळं अनुभवते आणि त्या अनुभवातनं पाटण विधानसभेवरती भगवा फडकणार एवढीच साहेब ग्वाही आपल्याला देतो. आपला आशीर्वाद घेऊन साहेब इथेच थांबतो. जय हिंद.